काय रंग झालाय बघा तर्री. हो हो. कोथिंबीर टाकायची होती. काजू कनीचं पण हे टाकायला लागेल ना. हे कसलं कसलं वाटलं मावशी? कांदा खोबरा. कांदा खोबऱ्याचं ना. कोथिंबीर घ्यायची. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ता आपण आहोत आनंद फार्मवरती. कृषी आनंद फार्म. आणि ते आता 50 किलो मटणाची तयारी चालू आहे. सो ते मटण कसं बनणार आहे तुम्हाला रेसिपी कंप्लीट दाखवतो एकदम घरगुती स्टाईलमध्ये. आणि हा आहे आनंद फार्म. पूर्णपणे ही जांभळांची बाग आहे. एकदम शांत निवांत वातावरण. तिकडे स्विमिंग पूलसुद्धा पण आहे. टोप घे बाहेर ते चिकनवाला नाही तिच्या आणलं ते. पाणी नका जास्त टाकू त्यात पाणी होईल. नाही रे बाबा ते तुझे परत घ्यावं दुसऱ्याच भांड्यात घ्यायला नंतर दुसऱ्या भांड्यात काढून गेला परत. अरे कर पर पाणी जास्त होईल रस्ता होईल डायरेक्ट. 50 किलोची ऑर्डर आहे. मग किती किलो वजडी? 2 किलो 2 किलोची वजडी. हळद टाकल्यावर ती पूर्ण घाण निघून जाते ना तशी. सो मित्रांनो आपण बघू शकता हळद टाकून ती वजडी मस्तपैकी साफ केली जाते. गरम पाणी. हळद आणि गरम पाण्यामध्ये म्हणजे धुवायची ती. तेव्हा तिचं पूर्ण जो घाणेरडा वास वगैरे पूर्ण निघून जातो. तर आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी चूल पण पेटून झालेली आहे. पेटली का? पेटू दे आता नाही टाकायचं का डायरेक्ट पलटी करायचो? नाही डायरेक्ट नाही पलटी करायची. माझी बायको येडी आहे ग. तुझ्या बाईसारखी मला तुझ्या बायको सारखी का माझी बायको? थोडा मसाला लागला ठेव लागला मग त्या याला करायची भेटायला लागलं. नाही नाही मसाला तेवढा लागला पेटायचं आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. एवढा मसाला लागलच त्याला. तो टाका त्याच्या हिशोबात केला मी. जवळ गेला पाहिजे. बस तू आलीच राहा झालं. मटण टाकाय आणि दाखवायचं नसतं कुणाला तर म्हणजे टेक्निक सिक्रेट आहे. आलेत व्यवस्थित नाही करायला पाहिजे. करा तुम्ही एवढा. शिकून घेतो म्हणून गावाकडे 200 किलो पण शिजवायला लागलो. त्यासाठी तर आलोय. सर ते तुला रेसिपी शिकून गेला आले. शिकू दे आपल्याला वय एक जण करा. लवकर का नाही केलं वातावरण बेकार आहे. लवकर का नाही केलं वातावरण खराब आहे. इकडे वजडी बनते 4 किलोची वजडी नाही ही 4 किलोची वजडी इकडे बनते. डाल वजडी. टाका कोथिंबीर टाका. यायला लागला रे वास यायला लागला. मावशीने मस्त कोथिंबीर टाकली याच्यावरती.
कसं पाहिजे अजून सगळा बरोबर आहे, पाणी सुटतं. असंच आहे ना हे बघ बरोबर आहे ना बरोबर करायला ना रस्सा पण वाढलाय, आता निशा वाटले नाही तू ग्रेव्ही पण वाढली आहे. तिघं पण तिघं त्याला लागणार कड. तर मित्रांनो, बऱ्याचशा वेळेच्या परिश्रमानंतर मटण तयार झालेले आहे आणि तिकडे मामाने स्वतः खूप मेहनत घेतली. तर मामा मटण रेडी झाले ना आता, ओके जरा दाखवून द्या ना मला कसं काय मटण झालं ते. सो 50 किलो मटण फायनली आपल्या तिकडे फॉर्मवरती रेडी झालेले आणि बघू शकतो मी झणझणीत. अजून झाकण जरा हे करा मामा. हा 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 काय रंग आला आहे बघा, तर्री. हो हो प्रॉपर शिजले ना आता. ओके तर मित्रांनो, काय सुगंध सुटला आहे तुम्हाला मी या मोबाईलच्या मार्फत दाखवू शकत नाही सुगंध. तर प्रॉपर तरीदार मटण एकदम तयार झालेलं आहे आणि मामांची मेहनत आहे पाठीमागे खूप सारी. तर एकदा इकडे नक्की या आणि या अशा मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये नाही का या अशा झणझणीत मटणाचा आस्वाद घ्यायला एकदा नक्की इकडे या तिकडे फार्म.